केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं। आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देऊ। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून रेशनधारकांना म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशनधारकांना रेशन कार्डवरती आता 4 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदूळ मिळणार आहेत आणि या गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 4 वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 4 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, या 4 वस्तूंसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा गहू तांदळासोबत या 4 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिलेले होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते। डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सुद्धा असे लक्षात आलेले आहे की रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ आणि रेशन कार्डवरती मिळणारा गहू तर याच्यामध्ये पौष्टिकता कमी असल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये लक्षात आलेले होते। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना चांगल्या दर्जाचे चांगल्या प्रकारचे तांदूळ, चांगल्या दर्जाचे चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे गहू अशा प्रमाणामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला 15 जुलै पासून चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ मिळणार आहेत आणि या गहू तांदळासोबत तुम्हाला जीवनावश्यक 4 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना या 4 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता लगेच सांगतो। बघा, रेशनधारकांनो, पहिली पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तिसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। पुढची पात्रता घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल तरच रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने या जुलै महिन्यामध्ये दिलासा मिळत आहे, कारण तुम्हाला गहू तांदळासोबत आता 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना या 4 वस्तू पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही आता सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। आता बघा, रेशनधारकांना जे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचे रेशन कार्ड अपडेट करायचं आहे। तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे। रेशन कार्डची KYC तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे अगोदर केलेली असतील तरच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळ चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे मिळणार आहे। या गहू तांदळासोबत 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तर या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला आता सांगत आहे।
परंतु या 4 वस्तू पाहण्याच्या अगोदर रेशन धारकांना तुमचे आता लॉटरी लागत आहे, कारण तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। यासोबत रेशन धारकांना तुम्हाला खर्चा पाहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये आता पैसे दिले जाणार आहेत। मग रेशन धारकांना रेशन कार्डवरती कसे पैसे दिले जाणार आहेत, हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशन धारकांना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या पात्रता सांगितलेल्या आहेत त्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजे। तुम्हाला सांगितलेले महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजेत किंवा तुम्ही ही कामे करायची आहे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत या 4 वस्तू आणि रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। रेशन धारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 4 वस्तू कशा प्रकारे दिल्या जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। परंतु रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे कसे मिळवायचे आहेत याची माहिती सुद्धा तुम्ही जाणून घ्यायची आहे, कारण येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून रेशन धारकांना रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या सोबत आता पैसे दिले जाणार आहेत। मग हे पैसे किती दिले जाणार आहेत, कोणकोणत्या रेशन धारकांना दिले जाणार आहेत, कोणत्या रेशन धारकांना हे पैसे मिळणार नाहीत याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा, रेशन धारकांना राज्यातील ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशन धारकांची आता लॉटरी लागत आहे। बघा, रेशन धारकांनो, भरपूर वर्षांपासून तुमच्यावरती अन्याय झालेला होता, म्हणजेच राज्यातील महिलांना सरकारने 1500 रुपयांची योजना सुरू केलेली होती। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, PM किसान पीक विमा योजना अशा प्रकारच्या योजना सुरू केलेल्या होत्या। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची योजना सुरू केलेली होती। राज्यातील अपंग निराधारी यांना सुद्धा पेन्शनची योजना सुरू केलेली होती। परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी कोणतेही पैसे मिळवून देणारी योजना सुरू करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे रेशनधारक सरकारवरती नाराज झालेले होते। रेशनधारक सरकारला म्हणत होते की आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करतो, मग तुम्ही आम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ देता, आम्हाला इथून पुढे रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये तुम्ही पैसे देणारी पेन्शन योजना सुरू करा। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी काल मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। पहिला आनंदाचा निर्णय रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याच्या संदर्भात घेतलेला आहे। दुसरा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना 4 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिसरा निर्णय म्हणजे रेशनधारकांना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, रेशनधारकांना तुमच्यासाठी हे 3 आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। मग या 3 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशनधारकांची आता लॉटरी लागत आहे। अशा रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती आता 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। यासोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। तर हे पैसे मिळवण्यासाठी आणि या 4 वस्तू मिळवण्यासाठी रेशनधारकांना तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती देऊन टाकत आहे। परंतु रेशनधारकांना विचार करायला गेला तर पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सरकारने विविध लाभ सुरू केलेले होते। म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना सरकारने मोफत सौर चूल दिलेले होते, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना मोफत सोलार दिलेला होता, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना मोफत गॅस दिलेले होते, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना शेळ्या मोफत दिलेल्या होत्या, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना गहू मोफत दिलेले होते, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना शिलाई मशीन योजनेचा लाभ दिलेला होता। त्याच पद्धतीने रेशनधारकांना आता तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि या 4 वस्तूंसोबत तुम्हाला पेन्शन सारखी योजना सुद्धा सुरू केली जाणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ मिळवायचे असतील, यासोबत जर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला आता एक अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 4 वस्तू, यासोबत पेन्शन, यासोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू,
चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे। मग हा अर्ज कुठे भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, कोणकोणत्या रेशनधारकांनी भरायचा आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांनो, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। फक्त पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी हे 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे 3 आनंदाचे निर्णय पिवळ्या रेशनधारकांच्या आणि केसरी रेशनधारकांच्या आरोग्यासाठी घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागून जाणार आहे। रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आता पैसे सुद्धा मोफत दिले जाणार आहे। आता बघा रेशनधारकांना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांची लॉटरी लागत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक सरकारकडे मागणी करत होते, परंतु अखेर पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची मागणी पूर्ण होत आहे। म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या तुम्हाला रेशन कार्डवरती 4 वस्तू मोफत दिले जाणार आहेत, तर या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत, यासोबत तुम्हाला रेशन कार्डवरती जे पैसे दिले जाणार आहेत तर ते पैसे कसे दिले जाणार आहेत याविषयी माहिती देत आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागत आहे। रेशनधारकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कशा मोफत दिल्या जाणार आहेत याची माहिती देऊन टाकत आहे। रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या काय वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत त्याची माहिती देणार आहे। यासोबत तुम्हाला पेन्शन जी रेशन कार्डवरती मिळणार आहे तर ते पेन्शन कशी मिळणार आहेत याची माहिती सुद्धा आता देणार आहे। त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना तुम्ही पुढचा 2 मिनिटांचा व्हिडिओ आता पाहायचा आहे। तर बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि ते गहू आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारचे मिळत नव्हते। या रेशन कार्डवरील गव्हामुळे आणि तांदळामुळे भरपूर रेशनधारकांना मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागत होता। परंतु इथून पुढे रेशनधारकांना तुम्हाला काळजी करायची आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांना केसरी रेशनधारकांना इथून पुढे पौष्टिकता असलेले गहू आणि पौष्टिकता असलेले तांदूळ देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना काळजी करू नका। डायरेक्ट पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि या गहू तांदूळासोबत अजून जीवनावश्यक 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। कारण या जर 4 वस्तू रेशनधारकांना दिल्या तर रेशनधारक खुश होतील, रेशनधारक सरकारला मदत करतील। या दृष्टिकोनातून रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदूळासोबत 4 वस्तू आपा मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आता आपण व्हिडिओ स्किप न करता सविस्तर पाहून घेऊयात। आता बघा रेशनधारकांना या 4 वस्तू आपण पाहणार आहोत, परंतु या 4 वस्तू पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या पिवळ्या रेशनधारकांना, ज्या ज्या केसरी रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना मोफत सोलर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना शेतामध्ये विहीर खोदायची असेल, ज्यांना गायगोटा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांना स्वतःचे घर नसेल त्यांना घरकुल मिळवायचे असतील, ज्यांना गायगोटा अनुदान योजनेसोबत मोफत शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, मोफत पिठाची गिरणे, मोफत योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर अशा रेशनधारकांनी सर्वात अगोदर रेशन कार्डची KYC पूर्ण करायची आहे, तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे। आता बघा रेशनधारकांना तुम्हाला 15 जुलैपासून चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येतील। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला तुमच्या उपजीविकेसाठी रेशन कार्डवरती खाण्याचे तेल, रेशन कार्डवरती साखर, रेशन कार्डवरती विविध प्रकारच्या डाळी आणि मसाले देण्याचा निर्णय आता झालेला आहे। यासोबत रेशनधारकांना रेशन कार्डवरती
अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना केसरी रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल आणि जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या केसरी रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या ऐवजी आता पैसे मिळणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना 15 जुलैच्या नंतर या 4 वस्तू मोफत दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रेशनधारकांना पैसे देण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ हे देण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल आणि तुम्हाला लाभ मिळणार।